हॅलो ऑल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन यूट्यूब चॅनल द सबर्बन एक्सप्लोररमध्ये. या चॅनलच्या नावात म्हटल्याप्रमाणेच मी तुम्हाला मुंबई आणि ठाणे परिसरातील विविध फूड जॉईंट्स, विविध पर्यटन स्थळे आणि काही युनिक प्लेसेस यांची व्हर्च्युअल सफर करवणार आहे. आजचा पहिला भाग आहे, पायलट भाग आहे. यासाठी मी ठाणे शहरातच आहे. तलावांचे शहर असलेले ठाणे शहराची आता एक नवीन ओळख आहे. ठाणे शहरामध्ये सुमारे 20 एकरवरती एक महिन्यापूर्वी साधारण एक पार्क उघडला आहे. त्याचं नाव आहे नमो सेंट्रल पार्क. तिथेच आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला तर मग माझ्याबरोबर नमो सेंट्रल पार्क एक्सप्लोअर करायला. तर आता आपण एंट्रन्स बघितला. एंट्रन्सचं अडल्ट आणि चाइल्ड तिकीट 20 रुपये आहे. आणि हा सेंट्रल ॲव्हेन्यू ग्रँड सेंट्रल पार्कचा. सो त्यांनी इथे बाजूला ग्रीनरी वगैरे ठेवले, चालायला रस्ते वगैरे आहेत. लोक 4 वाजता पार्क उघडलं आहे. लोक बघा खूप येतात. इथे त्यांनी इलेक्ट्रिक गोल्फ कार्टसाठी जागा ठेवली. सिनियर सिटीजन वगैरे असतील त्यांना एवढं सगळं पार्क एक्सप्लोअर करायला जमत नाही. मग अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी स्पेशल गोल्फ कार्ट दिल्या जातात. फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्या तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सोडतात. राईट साईडला बघू शकता तुम्ही व्हेकल पार्किंग आहे. साधारण 22-23 गाड्या आणि 100 स्कूटर इथे राहू शकतात. 40 रुपये एंट्री फी आहे याची. शांत ॲक्च्युली 4 वाजलेत. उन्हाळा खूप आहे पण पार्कामध्ये हिरवाई आहे त्यामुळे खूप शांत वाटतं. आपण आता इथे पहिल्या अट्रॅक्शनपाशी आलेलो. ट्री हाऊस अट्रॅक्शन आहे. सो किड्स प्ले एरियासाठी अट्रॅक्शन आहे. ट्री हाऊस स्लाईड आहे मुलांसाठी. पार्कमध्ये 4 झोन्स आहेत ॲक्च्युली. ती तुम्हाला इथे समोर दिसतात. हे बघा, प्ले झोन, थीम गार्डन हे झोन 1 आणि 2 आहेत. स्पोर्ट्स अरेना आणि लेक झोन हे झोन 3 आणि 4 आहेत. सो आपण आता प्ले एरियाकडे जाऊया. ती समोर गोल्फ कार्ट दिसते. तिथपर्यंत सिनियर सिटीजन वगैरे आणण्यासाठी ती आहे. हे बघा ट्री हाऊस. खूप छान पार्क आहे. गोल्फ कार्ट आहे इथे बघू शकता तुम्ही. दादा, गोल्फ कार्ट फक्त सिनियर सिटीजनसाठी आहे का सगळ्यांसाठी आहे? फक्त सिनियर सिटीजन का सगळ्यांसाठी? सिनियर सिटी आणि हँडिकॅप लोकांना. ओके, त्यांच्यासाठी फ्री सर्व्हिस आहे. आणि सगळीकडे पार्कामध्ये तुम्ही घेऊन जाता. ओके, थँक्यू. तर गोल्फ कार्ट फक्त सिनियर सिटीजन्स आणि हँडिकॅप लोकांसाठी आहे. चालणाऱ्यांनी चालत राहायचं आहे. ते बा इकडे चेस, मोठा चेसचा गेम रंगला आहे. उत्साही पब्लिक. आपण आता जाऊया ह्या लोगोकडे. इथे ॲक्च्युली बरीच गर्दी आहे. तर दिसत नाही पण हे लिहिलं आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्क बाय कल्पतरू. हे परत 4 झोन्सकडे याचे रस्ते आहेत. प्ले झोन, लेक झोन, स्पोर्ट्स झोन आणि थीम कार्ट. वॉशरूम्स आहेत. गार्डन रेस्टॉरंट आहे. पार्किंग आहे. स्पोर्ट्स सेंटर बुकिंग आहे. गार्डन व्ह्यू डेक पण आहे. सो या इथे वॉशरूम्स आहेत, स्वच्छ आहेत.
तुम्ही यूज करू शकता. आता आपण पिकनिक एरियामध्ये जाऊया. आपण फॉरेनच्या मूवीजमध्ये बघितलेलं असेल, ग्रासवरती लोक तिकडे सेंट्रल पार्कात पिकनिकला वगैरे बसलेली असतात. तर त्यासाठी हा मोठा पिकनिक एरिया केला आहे. इथे तुम्ही बसून घरनं टिफिन वगैरे आणून मजा करू शकता. खूप छान एरिया आहे. सकाळी इथे जुनी गाणी वगैरे वाजवतात, तर स्पीकर्स वगैरे लावलेले आहेत, कॅमेरे पण आहेत. एकदम सेफ आहे पार्क सगळ्यांसाठी. सिक्युरिटी इथे खूप टाईट आहे. लोक मस्ती करतात, त्यांच्यासाठी सिक्युरिटी हवीच. सो आता आपण आलो आहोत मल्टीपर्पज लॉनमध्ये. तुम्हाला म्हटलं तसं पिकनिक एरिया वगैरे आहे. हे ग्रीन झोनचं आहे. सो वरचं तुम्हाला हे ग्रीन दिसेल. इथे रूल्स अँड रेग्युलेशन्स पण दिलेली आहेत, सो कन्फ्युजन व्हायची गरज नाही आहे. सो ग्रीन झोन इज सेंट्रल झोन. इथे मॅप आहे, तो आपण बघूया. हे बघा, ग्रीन झोन सेंट्रलमध्ये आहे. ब्लू आहे तो लेफ्ट साईड आहे, येलो आहे तो स्पोर्ट्स एरिया आणि रेड आहे तो प्ले झोन आहे. सो 4 झोनमध्ये एक पार्क आहे डिवाईड केलेलं. आणि असे QR कोड वगैरे सगळीकडे आहेत. सो तुम्ही ते स्कॅन करून त्यांची माहिती वगैरे घेऊ शकता, काय आहे काय नाही ते. वॉटर फाउंटन पण आहे. सो आता आपण लॉनच्या बाजूला हे केलेलं आहे त्याच्यात जाऊया. टनेलसारखं केलं आहे, ट्री टनेल आहे, तिकडे जाऊया. मग आपण वॉटरफ्रंटला जाणार आहोत. सो हा ट्री टनेल आहे. हॅलो. ट्री टनेलच्या बाजूला थीम गार्डन्स आहेत. मोरक्कन थीम आहे, मुघलाई थीम आहे, ती आपण ट्री टनेलनंतर बघणार आहोत. सो ट्री टनेल एंड्स हिअर. खूप पार्कचा एरिया अनडेव्हलप्ड आहे. फ्लोरा ट्रेल, सॉरी ह्याचं नाव काहीतरी वेगळं आहे, ट्री टनेल नाही आहे. फ्लोरा ट्रेल्स, येल्लो झोन. चायनीज पॅगोडा आहे राईट साईडला. पॅगोडाला वरती यायला स्टेप्स आहेत आणि पाणी पण आहे. चायनीज थीम गार्डनमध्ये नेहमी पॅगोडा आणि पाण्याचं कॉम्बिनेशन असतं. सो फुलं तर नाही आहेत ॲक्च्युली, कमळं आणि कोई फिश असतात, पण इथे काही कोई फिश दिसत नाही आहेत. आता चायनीज नंतर आपण जाणार आहोत जॅपनीज थीम गार्डनमध्ये. सो चायनीज थीम गार्डन आपण एक्झिट करतोय. बघा किती छान झाड वाढलेले आहेत. या पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथलं कुठलंच झाड जे आधी वाढलं होतं ते कट केलं नाही आहे. त्याच्या आसपासच त्यांनी ट्रेल्स वगैरे बांधलेत. सो आता हे जॅपनीज थीम गार्डन आहे. पॅगोडा एंट्रन्स गेट आहे. ट्रॅडिशनली असं म्हणतात की या गेटनंतर देवाचं राज्य सुरू होतं. सो जॅपनीज लोक ह्याच्यानंतर चपला घालत नाहीत.
हे स्पेशल आहे. टेकिंग फोटो 1 सेकंड. वुडन पॅगोडा आहे. तेव्हा स्पीकर्स वगैरे लागले. पण आता बाहेर जाऊया आणि फोटो घेऊ. इथे बोर्ड आहे जॅपनीज गार्डन. ती आपण आता बघितली. बसायला असे दगड ठेवलेत, रॉक्स. सो ही मुघल थीम गार्डन आहे. सो पाणी वरनं येतं इथे, जसं काश्मीरच्या गार्डन्समध्ये आहेत किंवा ताजमहाल परिसरात पण असं आहे. सो हे कॅनाल्स असं ह्याच्या खालनं पाणी जातं आणि मग ही टिपिकल मुघल आर्किटेक्चर स्टाईल आहे. मध्ये पाणी, बाजूला ग्रास आणि बाजूला फरच्या. समोर आहे ते मोरक्कन थीम गार्डन आहे. हे बघा, फार सुंदर आहेत गार्डन्स. उन्हाळ्यामध्ये ॲक्च्युली पाणी बाजूला असलं की खूप बरं वाटतंय. ह्याच्यात रात्री लाईट्स ऑन होतात, हे खूप छान दिसतं. येलोइश लाईट्स आहेत, ते खूप सुंदर दिसतात. हा जो आवाज आहे कुर असा, तो त्याला सिकाडा म्हणतात. जॅपनीजमध्ये त्याला सिकाडा म्हणतात. तो सॉलिड आहे. एक मिनिट, आपण आता वॉटरफ्रंटला जाणार आहोत. ठाणा तुम्हाला माहिती आहे लेक सिटी आहे, पण इथून ॲक्च्युली हाकेच्या अंतरावर कोळशाची खाडी आहे. पण पार्कमध्ये काही पाण्याची हे नव्हती, स्रोत नव्हता. सो त्यांनी एक आर्टिफिशियल लेक बनवला आहे आणि लेकवरती ॲम्फी थिएटर वगैरे पण आहे. सो आता आपण चाललो आहे लेक शोअरकडे. फुल आर्टिफिशियल लेक आहे हा. असा काही इथे लेक वगैरे नव्हता, पण त्यांनी स्पेशली बनवला. लेक सिटी ठाण्याची ओळख जपण्यासाठी सेंट्रल पार्कामध्ये लेक हवाच. सो आपण लेककडे जाणार आहोत. हा ब्रिज आहे लेक क्रॉस करायला. आपण आता त्या ब्रिजवर आले आहोत. ब्रिजवरनं सगळं पार्क दिसतं. मेन तीन थीम गार्डन सुद्धा इथून समोरून दिसतात. ते रेड मला आहे ते मुघल गार्डन आहे आणि हा जॅपनीज पागोडा जॅपनीज गार्डन आहे. आपण आता लेकच्या या बाजूला म्हणजे ॲम्फी थिएटरच्या बाजूला आलेले आहोत. रिव्हर साईड, लेक साईड. खूप सुरेख वाटतं इथे. तरुणाई सो आपण फिरत फिरत आता स्पोर्ट्स एरियामध्ये आलेलो आहोत. इथे फुल लेंथची 2 बॅडमिंटन टर्फ्स आहेत, टेनिस टर्फ सॉरी. हे प्री बुकिंग करून तुम्हाला अवेलेबल आहेत.
ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये रॉक क्लाइम्बिंग पण आहे. छोटी वॉल आहे पण आहे. समोर परत ट्री हाऊस आहे. आपण इथनंच खूप सुंदर पार्क आहे, छान पार्क आहे. सिनियर सिटीजन्स, यंग जनरेशन, जेनझी सगळी लोक इव्हनिंगला स्पेशली 5 नंतर इकडे येऊन एन्जॉय करू शकतात. आपण आता पार्कच्या एक्झिट रोडवरती आहोत. सबर्बन एक्सप्लोररचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.